मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटातील भागांमध्ये, कोकणाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी सक्रिय आहे आणि त्यामुळे आषाढी वारीसुद्धा प्रभावित होण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 6 जुलै पाहूयात 7 जुलैला राज्यातील हवामान कसं राहील. पण त्या अगोदर काल सकाळी जो अंदाज दिलता, त्यानुसार अंदाजात जसं सांगितलं की मुंबई, ठाणे, पालघर, पुणे घाटमाथा, साताऱ्याचा घाटमाथा, रायगड, रत्नागिरी हा भाग आहे. अतिवृष्टी होण्याची शक्यता होती. तर या भागांमध्ये अतिवृष्टी झाली. त्या ठिकाणी लाल रंग दिसतोय. इकडे गोंदियाकडे मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता होती. गोंदियाकडे तशा प्रकारचा पाऊस झालेला आहे. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होता. तसा प्रकारचा पाऊस झाला. पूर्वेकडे हलका मध्यम पाऊस होता. तसाही पाऊस झाला आणि ज्या ठिकाणी कमी पाऊस सांगितलेला उत्तर महाराष्ट्र आणि इकडे मराठवाड्याचा विभाग कमी पाऊस झाला. फक्त या ठिकाणी विदर्भाच्या अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूरच्या काही भागांमध्ये थोडाफार चांगला पाऊस दाखवलेला. पण या ठिकाणी हलकासाच पाऊस पाहायला मिळालेला आहे. आणि आषाढी वारी का प्रभावित होईल, तर आळंदीमध्ये काय झालेलं आहे, की इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे आळंदीकडे जाऊ नका. जर तुम्ही निघाला असाल, तर ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी थांबा. आळंदीकडे जाण्याचा प्रयत्न करू नका. 8 तारखेला जरी पालखी प्रस्थान असलं, तरीसुद्धा आजही पाऊस होतोय. तुम्ही पाहू शकता, की आज सकाळच्या 8:30 पासून सायंकाळच्या 5:30 पर्यंत ज्या काही पावसाच्या नोंद झाल्यात पुणे जिल्ह्यामध्ये, त्यात चिंचवड 132 हे सगळं पाणी आळंदीकडे म्हणजे काही इंद्रायणीकडे येतंय, काही मुळा नदीच्या आसपास जातंय. पाहू शकता गिरवण 119 झालाय. बोहोरमध्ये 69 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. शिवाजीनगर आयएमडी स्टेशन आहे 53.2 मिलीमीटर पाऊस झालाय. बाकी तुम्ही आकडेवारी पाहू शकता. तर पुण्याच्या आसपास पाऊस सक्रिय आहे आणि घाट विभागातही पुण्यात जे खंडाळ्याच्या आसपास जो पाऊस आहे, हे सगळं पाणी इंद्रायणीकडे येत असतं. त्या ठिकाणी सुद्धा सकाळपासून आत्तापर्यंत 223 मिलीमीटर म्हणजे अतिवृष्टी झालेली आहे. पवना असेल, पवनाच्या कोळेच्या आसपासचा भाग आहे. अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे. निराचा जो भाग आहे, निरा नदी पात्र त्या ठिकाणी सुद्धा शिरवली किंवा निरा देवघर डॅम साईट असेल, या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. म्हणजे पुण्याच्या घाटाकडे पाऊस टिकून आहे आणि त्यासोबतच सातारच्या घाटाकडे सुद्धा अतिमुसळधार पाऊस सकाळपासून पाहायला मिळाला. जोर असेल, महाबळेश्वर असेल, का खूप जोरदार पाऊस आहे, कोयना नगर असेल आणि मात्र इकडे दक्षिणेकडे कोल्हापूरकडच्या घाटाकडचा पाऊस मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा आहे. दक्षिणेकडे थोडासा पाऊस कमी झालाय. आता जर आपण सिस्टम्स पाहिल्या, की कोणत्या सिस्टममुळे हा पाऊस होतोय, तर ते जे डिप्रेशन होतं ओडिशाच्या आसपास बनलेलं, ते झारखंडवरून आता छत्तीसगडच्या उत्तर भागाकडे आलेलं आहे. उद्यापर्यंत हे मध्य प्रदेशकडे जाण्याचा अंदाज आहे. त्यातूनच एक कमदार दुपट्टा अशा प्रकारे राजस्थानकडे विस्तारलेला आहे आणि जो पाऊस आहे, त्याच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा त्याने जोर पकडलाय. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला ऑफशोर ट्रफ सक्रिय आहे. त्यासोबतच एक जे सर्क्युलेशन होतं ते आता या ठिकाणी ईस्ट वेस्ट विंड शियर झोनमध्ये मिळून गेलेला आहे आणि ते शियर झोन जो आहे तो थोडासा इकडे नाशिकच्या आसपासच्या भागांमध्ये आहे. नाशिकच्या उत्तर भागाच्या आसपास. त्यामुळे त्याच्या उत्तरेकडे जो शियर झोनच्या आसपासच्या भागांमध्ये गडगडाटी पाऊस होतोय. पण नाशिकच्या दक्षिणेकडील घाटाच्या भागांमध्ये म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या आसपास कालपासूनच मुसळधार पावसाने आता हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे. कारण पश्चिमेकडचे वारे त्या ठिकाणी पोहोचतायत. त्यासोबत पुण्याकडे सुद्धा हे वारे पोहोचतायत. मुंबई असेल, सातारा घाटाकडील भाग असेल, हा हे जे काही वारे पोहोचतायत पश्चिमेकडील, त्यामुळे हा पाऊस आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय. आणि जर आपण महाराष्ट्राला जवळून पाहिलं, तरी सॅटेलाईट इमेजमध्ये आता तुम्ही पाहू शकता, की मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुण्याच्या घाटाचे भाग आहेत. या ठिकाणी जोरदार पाऊस सरी देणारे ढग अजूनही दाटलेले आहेत. या व्यतिरिक्त सातारचा घाटाकडील भाग आहे. रत्नागिरी मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत. कोल्हापूर, सिंधुदुर्ग मध्यम पावसाचे ढग, हलक्या मध्यम पावसाचे ढग दिसतायत. त्यानंतर अहिल्यानगर पश्चिमेकडील भाग हलक्या मध्यम पावसाचे ढग हे दाटलेले आहेत. त्यानंतर इकडे जो नाशिकचा पश्चिमेकडील भाग आहे उत्तरेकडचा, धुळे, नंदुरबारच्या अति पश्चिमेकडील भाग आहेत. या ठिकाणी सुद्धा ढगांची दाटी हळू वाढते. मध्यम ते जोरदार सरी याही भागामध्ये पाहायला मिळणार आहेत. बाकी राज्याच्या इतर ठिकाणी ढगाळ हवामान आहे. क्वचितच हलक्या-फुलक्याशा सरी एकदम थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळत असतील. मोठ्या पावसाचे ढग राज्याच्या इतर ठिकाणी सध्या तरी दिसत नाहीत. आणि आज रात्री मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगरचे पश्चिमेकडील घाटाच्या आसपासचे भाग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहेच. कोल्हापूर घाटाकडील भाग, त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे काही भाग मध्यम ते जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील. राज्याच्या इतर ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता दिसत नाही. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये सकाळ-सकाळी मान्सून सरी हजेरी लावतील. आणि जर उद्याचा आपण अंदाज पाहिला, तर उद्यासुद्धा राज्यात पावसाची स्थिती ही राहीलच. साधारणतः उद्याचा अंदाज पाहण्या एक सांगायचं राहिलं, की या ठिकाणी उजनी धरणाकडे सुद्धा पाण्याचा खूप चांगली आवक होत आहे.
साधारणतः जो पारगाव आहे दौंडच्या थोडंसं अलीकडं, तर त्या ठिकाणी 1,25,000 इतका क्युसेकचं पाणी वाहतंय त्या ठिकाणाहून. ते सगळं उजनीकडे येतं, ही चांगली गोष्ट आहे आणि या पाण्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. 1,50,000 किंवा त्याहून जास्त पाण्याची आवक ही उजनीकडे होत आहे. आणि आत्ता उद्याचा अंदाज जर आपण पाहिला, तर उद्या नाशिक घाटाकडील भाग असतील, पालघर, ठाणे, रायगड, पुणे घाटाकडील भाग असतील आणि लगतवरती अहिल्यानगरचे थोडेसे घाटाकडील भाग, अतिवृष्टी होण्याची शक्यता दाट आहे. जोरदार वादळी वाऱ्यासह या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हा दिसतोय. त्यानंतर मुंबई शहर, उपनगर, रायगड, सातारा घाटमाथा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील. तसेच या ठिकाणी रत्नागिरीचा राहिलेला भाग, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूरचे घाटाकडील भाग मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा अपेक्षित आहे. किंवा एखाद्या ठिकाणी अतिशय मुसळधार किंवा 150 मिलीमीटरहून सुद्धा अधिक पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. त्यानंतर बरेचसे मॉडेल्स दाखवतात, की उत्तर महाराष्ट्रात उद्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 4 मॉडेल दाखवतात. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, की नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकचे राहिलेले भाग आहेत. मध्यम ते जोरदार पाऊस सरी याही ठिकाणी राहतील. पण शियर झोन सुद्धा याच्या आसपासून गेला म्हणजे उद्या साधारणतः शियर झोनची आपण पोझिशन पाहिली, तर धुळे, नंदुरबारच्या आसपासच्या, जळगावच्या आसपासच्या भागातून असेल. म्हणजे या ठिकाणी जो पाऊस होणार असेल, तो मेघगर्जनेस होईल. धुळे, नंदुरबार, जळगावच्या भागामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता ही दिसते. आणि जर मेघगर्जना झाली, तर पावसाची व्याप्ती ही कमी राहील. पण बिना गर्जनेसह जर शियर झोन अजून उत्तरेकडे गेला, तर मग चांगल्या पावसाच्या सरी उद्या या ठिकाणी राहतील. त्यानंतर या ठिकाणी पुणे पश्चिमेकडील भाग असेल, अहिल्यानगर पश्चिम भाग, साताऱ्याचे पश्चिमेकडील भाग मध्यम ते जोरदार पाऊस सरी याही पट्ट्यामध्ये पाहायला मिळतील. कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग असतील, सांगलीचे मध्यचे पूर्वेकडील भाग, सातारा मध्यवर्ती भाग, पुणे मध्यवर्ती भागाच्या आसपास, अहिल्यानगर मध्यापासून थोडंसं पश्चिमेकडील भाग असेल. तर या काही तालुक्यांच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मध्यम, हलका किंवा मध्यम स्वरूपाचा मान्सून पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नंतर हळू या ठिकाणचा जोर कमी होतोय. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूरचे उत्तरेकडील भाग या ठिकाणी सुद्धा मॉडेल्स थोडंसं मध्यम पाऊस किंवा काही ठिकाणी जोरदार पाऊस दाखवतोय. ते सुद्धा आपण या ठिकाणी आत्ता तरी हिरवा रंग देतोय. उद्या जर काही बदल झाला, तर या ठिकाणचा अंदाज थोडासा अपडेट आपण नक्कीच करू. मग सध्या तरी आपण मध्यम पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवत आहोत. आणि राहिलेला भाग भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, साताऱ्याचे पूर्वेकडील भाग असेल. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूरचे दक्षिणेकडील भाग. या ठिकाणी अजून तरी खूप मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाहीये. क्वचित काही ठिकाणी हलका किंवा हलक्याशा सरी झाल्या तर होतील. आणि हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या पालघरमध्ये साधारणतः ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा रेड अलर्ट दिलेला आहे. या ठिकाणी अतिवृष्टीचा अलर्ट सध्या नाही, मात्र वादळी वाऱ्यांमुळे या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच नाशिकचा घाटाकडील भाग असेल, पुणे घाटाकडील भाग आणि रायगडचा भाग या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा रेड अलर्ट आहे आणि रायगडमध्ये आंबा नदीने नागोठाणे येथे सर्वात आतापर्यंतची सर्वात मोठी पूररेषा या ठिकाणी गाठलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काळजी नक्कीच घ्या. मुंबई असेल, ठाणे असेल, रत्नागिरी, सातारा घाटमाथा, नाशिक पूर्वेकडील भाग, अकोला, अमरावती या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिम, वर्धा, अहिल्यानगर, पुणे पूर्व, कोल्हापूर घाटमाथा आणि सिंधुदुर्ग मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. यवतमाळ मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आणि राहिलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे नाहीत, मात्र हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करून ठेवा.